आज आहे मकर संक्रांत. सो आज माझी मम्मा तिळगुळ बनवणार आहे. तर चला बघूया माझी मम्मा तिळगुळ कशी बनवते. हाय मम्मा. हे तिळगुळ बनवायचं साहित्य आहे. तर मम्मा सांग ना हे काय आहे. हे तीळ आहेत, पांढरे तीळ आहेत. तुम्ही पांढरे किंवा कोणतेही गावरान तीळ घेऊ शकता. हे गूळ आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, पण खूप बारीक नाही केले आहे, थोडं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट आहे. ओलं खोबरं घेतलं मी, हे थोडंच घालायचं आहे. वेलचीची पूड आहे, ही पण थोडी घालायची. आणि तूप आपल्याला लागणार आहे गुळाचा पाक बनवण्यासाठी. ठीक आहे. पहिलं आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजून घेते, मंद आचेवरच भाजायचे. तीळ भाजताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, फास्ट करायची नाही. पूर्णपणे हे चांगले असे भाजून घ्यायचे, असे तडतड उडायला पाहिजे असे भाजायचे. तीळ मी चांगले 10 मिनटं भाजले आहेत लो फ्लेमवर, आणि ते खूप छान असे तडतडले आहेत आणि खायला पण कुरकुरीत लागत आहेत. असे छान तुम्ही भाजून घ्या. हे भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता हे भाजून झालेले आहेत. ते छान भाजून झालेले आहेत आणि मी आता ते एका दुसऱ्या तीळ भाजून झालेली तीळ मी एका कंटेनरमध्ये काढून घेतले आहेत. आणि त्याच कढईमध्ये मी आता 1 चमचा तूप घालते आहे. थोडं तूप नाही घातलं तरी चालेल, पण तुपाने तिळगुळ असे गुळगुळीत होतात. आणि त्या तुपामध्ये आपण एक गूळ घालायचा आहे. मी 1/2 किलो तीळ घेतले होते आणि 1/2 किलो तिळासाठी 1/2 किलोपेक्षा थोडं कमी गूळ घ्यायचा. तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. आणि त्या गुळाचा आपल्याला छान असा पाक बनवायचा आहे. गुळाचा हा पाक बनवून घेतलेला आहे आणि गुळाचा पाक आता छान असा शिजलेला आहे. खूप जास्त शिजवायचा नाही, नाहीतर आपले लाडू कडक होऊ शकतात. त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालायचं. ओल्या खोबऱ्याने तिळगुळ छान मऊ होतात, खायलाही छान लागतात. नंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालतो आहे आणि तीळ घालायचे आणि सगळं मिश्रण एकजीव करायचं. छान असं एकजीव करून घ्यायचं. थोडीशी वेलची पावडर घालते मी चवीसाठी, आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची. आणि हे मिश्रण गरम असतानाच ह्याचे लाडू वाळून घ्यायचे. हे मिश्रण मी एका ताटात काढून घेतलं आहे. आणि थंड व्हायच्या अगोदरच ह्याचे आपल्याला लाडू वळायचे आहेत. थोडं हाताला तूप लावून घ्या आणि चमच्याने किंवा जर तुम्हाला हाताने जमत असेल तर हाताने, पण हे खूप गरम असतं, गरम गरम तुम्ही त्याचे लाडू वळून घ्या. सुरुवातीला लाडूचा आकार कसाही आला तरी चालेल, थोडं थंड झाल्यानंतर तुम्ही त्याला चांगला आकार देऊ शकता. अशा प्रकारे हे लाडू तुम्ही तयार करू शकता. आहेत तर आपण एक टेस्ट करून बघूया. खूप मस्त आहे, खायला सॉफ्ट आणि टेस्टी पण आहे. तुम्ही नक्की बनवा आणि मला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.